चालत नाहीत का? आपल्याला नसतील चालत, पण या महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या धनगर समाजाच्या तरुणाला चालतात. आणि जे जे धनगर समाजाचे तरुण या विचाराशी सहमत आहे की मराठा समाज आपला शत्रू नाही आहे, आपला मित्र आहे, आपला मोठा भाऊ आहे, असे अनेक धनगर समाजातले तरुण येणाऱ्या काळात दादांची भेट घेणार आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज बांधव, मराठा समाज बांधव हे एकत्र आहेत आणि ही विण घट्ट बांधायची आहे. यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आणि ही भेट नक्कीच यशस्वी होणार आहे. त्यामुळे जे ट्रोल करत आहेत त्यांना सांगणं आहे, पवन करवर हा धनगर समाजाचा लढवय्या कार्यकर्ता आहे आणि पवन करवर सोबत पूर्ण धनगर समाज बांधव आहे आणि शेवटपर्यंत राहील. त्यामुळं पवन करवरलाही मी सांगतोय की अजिबात घाबरायचं नाही. असे ट्रोल करणार किंवा फेसबुकला धमक्या देणार कुणा तेवढी हिंमत नाही की आपल्या मनगटापर्यंत येईल. ज्या दिवशी आपल्या मनगटापर्यंत येईल त्या दिवशी काय करायचंय हे ठरवू. कारण या महाराष्ट्रातला धनगर समाज हा जेवढा भोळा बाबडा आहे तेवढा तिखट सुद्धा आहे. आणि आज मुंबईला जे उपोषण सुरू आहे, कालपासून 16 तारखेपासून आमचे मित्र दीपक भाऊ बोराडे उपोषण करत आहेत. त्या उपोषणाला देखील मनोजदादा जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे. मग ओबीसी करतोय, धनगर समाज हा ओबीसीतच आहे, ओबीसी भाऊ आपण म्हणतोय. मग एसटी आरक्षणाच्या लढाईमध्ये ओबीसी नेते कुठे गेलेत का? झोपा काढतायत का? फक्त तुम्हाला आमचा वापर करायचा आहे? मग खरंच तुम्हाला धनगर समाजाची कळवळ आहे, धनगर समाजानं पुढे यावं असं वाटत असेल, आमच्या माय मावल्याच्या शेतामध्ये राबतात, मेंढपाळाच्या पाठीमागे फिरतात, त्यांच्यावर जर सुखाचे दिवस यावे असं तुम्हाला वाटत असेल तर या ना त्या मुंबईला आझाद मैदानला दीपक बोराडे यांचं उपोषण चालू आहे. या सर्व ओबीसी नेत्यांनी भेट द्या आणि त्यांचा प्रश्न जे जे ओबीसी आमदार आहेत त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये मांडा. मग एखादा सर्वसामान्य मराठा समाजासाठी लढणारा संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील जर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात बोलत असेल तर आम्ही त्यांना साथ नाही का द्यायची. त्यामुळे बांधवांनो, कुणीही कुणाच्या भूलतापाला बळी न पडता येणाऱ्या काळात मराठा समाज आणि धनगर समाज हे एकत्र राहतील. छत्रपती शाहू महाराजांपासून आपण एकत्र आहे आणि एकत्रच राहणार आहोत. आणि पवन करवरच्या पाठीमागं महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज आहे. त्यामुळे पवन करवर आपण कुणालाही न घाबरता आपण जे काल पाऊल उचललेलं आहे त्यावरती आपण ठाम राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. कुणीही आपलं काही वाकडं करू शकत नाही, कारण आपण धनगर समाज, आपण स्वतंत्र आहोत. कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही भेटायचं हे आपण आपलं ठरवू शकतो. त्यामुळं येणाऱ्या काळात आपण सर्व एकत्र आणि गुन्ह्या गोविंदाने नांदणार आहोत. आणि कुणीही यानंतर टीका करताना विचार करून टीका करावी, कारण पवन करवर हा धनगर समाजाचा सच्चा कार्यकर्ता आणि सर्व आमचा धनगर समाज पवन करवरच्या पाठीमागे आहे. जय मल्हार, जय शिवराय.